नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तालुक्यातील भोत्रा येथे वाळूच्या कारणावरून 2 गटात गोळीबार। वाळूच्या कारणावरून 2 गटात वाद झाल्याने गोळी मारून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने एकास गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला असून यामुळे परंडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना परंडा तालुक्यातील भोत्रा येथील सीना नदी पात्रात दिनांक 23 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या भांडणात परंडा येथील योगेश हनुमंत बुरंगे याच्या कमरेला गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे। कपिल आजीनाथ अलबत्ते याच्या डोक्यात दगड लागल्याने तो जखमी झाला आहे। जखमींना तातडीने परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। योगेश बुरंगे याला पुढील उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली आहे। यातील आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। गेल्या अनेक वर्षापासून परंडा तालुक्यातील नदीपात्राच्या लगतच्या गावात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे। वाळू चोरीच्या व्यवसायातून अमाप संपत्ती कमवून वाळू माफियांची गुंडगिरी सुरू आहे। यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून या वाळू माफियांचे कंबरडे मोडण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकातून केली जात आहे। रयत समाजसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव।